आता पुढची बातमी। लोकसभेत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी स्तुतिसुमने उधळली। उद्धव ठाकरे आजारी होते पण लोकसभेच्या प्रचारासाठी ते खूप फिरले असं चंद्रकांत पाटील म्हणतात। 2019 मध्ये युती झाली असती तर काँग्रेस राष्ट्रवादीला तोटा झाला असता, मात्र युती झाली नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचा फायदा झाला असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। उद्धव ठाकरेंनी याचं आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। तर उद्धव ठाकरेंचं देशभरातनं कौतुक होतंय। येत्या काही दिवसांमध्ये वेगळ्या गोष्टी होऊ शकतात अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे। आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या 18 जागा ते जिंकले। आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये। मला म्हणजे एक मित्र या नात्याने मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत, पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले। आणि खरं म्हणजे 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती तर ज्यांनी घरलाच जायचं होतं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या। जेवढं कौतुक होतंय मला वाटतं देशभरातून होतंय। काल आपण पाहिलं असेल शिरोमणी अकाली दलचे बादल साहेब त्यांनी देखील कौतुक केलं। मेहनत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी अफाट केलेली, आमच्यासोबत सगळे शिवसैनिकांनी केली, जे आमचा परिवार आहे आजूबाजूला आपण बघताय त्यांनी केलेली। विधानसभेसाठी एक्झिट पोल आलेला आहे आणि विधानसभेमध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडी वर चढतं। लोकसभेचा निकाल आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल तृणमूल काँग्रेसने देखील तिथून एक वेगळा निकाल देण्याची आता तयारी केलेली आहे। त्याच्यावर देखील आपण बारकाईने लक्ष ठेवा, कारण येत्या काही दिवसांमध्ये काही वेगळ्या घडामोडी देखील होऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।